आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत, काय सांगा? आज सन्माननीय माजी राष्ट्रपती श्री प्रतिभाताई पाटील यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना स्थापन केली ते श्री गोगामेडी साहेब सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज इथे आम्ही भव्य असं राज्यस्तरीय रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। त्यामध्ये पूर्ण राज्यातील सर्व राजपूत समाज, सर्व संघटना, जळगाव जिल्ह्यातील सर्व राजपूत संघटना, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व पत्रकार बांधव व श्री प्रवीणजी सपकाळे यांचं प्रज्ञावंत फाउंडेशन या सर्वांनी आयोजित असं भव्य असं रक्तदान शिबिर आज रोजी आयोजित केलेलं आहे। आणि जिल्हा रुग्णालय येथे रक्ताचा तुटवडा असल्यामुळे एक चांगलं सामाजिक कार्य म्हणून आज आम्ही रक्तदान करतो आणि 100+ निश्चितच आम्ही रक्तदान करू याबद्दल शंका नाही। तरी हे शिबिर आम्ही आज आयोजित केलेलं आहे। सप्रेम जय महाराणा। आज राजपूत समाजाचा अभिमान, संपूर्ण भारत देशाचं गौरवाचं स्थान महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा 91वा जन्मदिवस आणि त्यासोबतच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अखिल भारतीय संघटक सुप्रीमो स्वर्गीय दादासाहेब सुखदेव सिंहजी गोगामेडी यांचा द्वितीय पुण्यस्मरण या दोघं कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आमचे परम मित्र आदरणीय प्रवीणसिंह दादा, त्याचबरोबर आदरणीय प्रवीण भाऊ सपकाळे तसेच जिल्हाभरातील विविध फाउंडेशन यांच्या वतीने आज महाराणा प्रतापसिंहजी यांच्या स्मारकाजवळ भव्य असा रक्तदान शिबिराचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आदरणीय प्रवीणदादांनी रक्तदानाचं महत्त्व या ठिकाणी यापूर्वीच विशद केलं। सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते रक्तदान आहे आणि म्हणून गोरगरिबांना, सर्वांना ज्यांना रक्ताची गरज भासेल त्या सर्वांची रक्ताची गरज पूर्ण व्हावी हाच उद्देश आमचे आदरणीय प्रवीणदादा असतील, प्रवीण भाऊ सपकाळे असतील किंवा विविध फाउंडेशन असतील त्यांचा हा एकमेव उद्देश आहे। आणि त्यामुळे अतिशय चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या मध्ये हा रक्तदान शिबिराचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या आत्ताच शुभेच्छा पावलेल्या आहेत। काही वेळापूर्वी आमचे आदरणीय विलासदादा यांनी महाराजांशी प्रत्यक्ष संपर्क साधला। आज महाराजांना अंतुर्ली या ठिकाणी कथा आहे, त्याच्यामुळे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या अमृतवाणीतून या कार्यक्रमाला शुभेच्छा लाभलेल्या आहेत। मी आयोजकांचे धन्यवाद देतो। आदरणीय प्रवीणदादा, आदरणीय प्रवीण भाऊ सपकाळे, आदरणीय विलासदादा असतील, खंडाळकर साहेब असतील, विठ्ठल भाऊ मोरे असतील, आमचे किरणदादा असतील, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि अशा प्रकारे पुढेही आयोजित केल्या जाणाऱ्या रक्त शिबिरास आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद द्यावा हीच मनोकामना व्यक्त करतो। आणि आपल्या स्वर्गीय दादासाहेब गोगामेडी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। त्याचबरोबर आमच्या प्रतिभाताई यांनी 100 वर्ष पूर्ण करावेत याच परमेश्वराजवळ मनोकामना व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय महाराणा, जय गुरुदेव। विज्ञान चंद्रावर पोहोचलं, विज्ञान चंद्रावर पोहोचलं असलं तरी रक्त हे कुठल्याही जगातल्या लॅबमध्ये तयार होत नाही। माणसाला माणूसच रक्त देऊ शकतो आणि माणसाच्या अंगातच हे रक्त तयार होतं। आणि रक्ताची निकळ लक्षात घेऊन
आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेसोबत आदरणीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यासोबतच श्री करणी सेनेचे संस्थापक गोगामेडी साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्याचबरोबर रवींद्रनाथ ठाकरे यांच्या पुण्यस्मरणनिमित्त या भव्य रक्तदान शिबिराचं आज आम्ही आयोजन केलेलं आहे. आज श्री राजपूत करणी सेना, प्रज्ञावंत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि आमच्यासोबत जवळजवळ 40 फाउंडेशन या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. समाजाचा काही देणं लागतं या भावनेतून या सगळ्या फाउंडेशन आणि या सगळ्या फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे. मी आजच्या तरुण पिढीला एकच सांगेल की रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हे नुसतं रक्तदान नसून ही आपली जबाबदारी आहे. एवढंच मी आपल्याला या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. नमस्कार. आज जळगाव येथे महाराणा प्रताप सिंह स्मारक या जागेवरती देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती आदरणीय ताईसाहेब यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त व राजपूत समाजाला, भारतातील राजपूत समाजाने एकत्र आणला असे स्वर्गीय सुखदेव गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रीय राजपूत करणी सेना, पत्रकार संघटना व या जळगाव जिल्ह्यातले 50 फाउंडेशन्स मिळून हा रक्तदान शिबिराचा भव्य कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. यात सर्व समाजाचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि रक्तदानाला सुरुवात झालेली आहे. शिशुदास साळेंनी पहिलं रक्तदान करून इथं सुरुवात केलेली आहे. तर मी या रक्तदान शिबिरानिमित्त जे रक्तदान करत आहेत त्यांचा आभार मानेल आणि ताईसाहेबांनी शतक पूर्ण करावं, प्रतिभाताईंनी, व आम्हाला मार्गदर्शन करावं अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अपेक्षा व्यक्त करेन. धन्यवाद. थांबतो.